जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे। तुमच्यासाठी का आहे हे समोर स्लाइड बघून तुम्हाला समजलंच असेल, बरोबर? आता 26 तारखेपासून तलाठी भरतीचा दुसरा टप्पा चालू होणार आहे। ठीक आहे? पहिला टप्पा 17 तारखेपासून 22 पर्यंत होता। ओके? 22 तारखेला शेवटचा पेपर झाला आपला। ठीक आहे? तर या पेपरमध्ये ज्यांनी आपले लेक्चर्स बघितले असतील, ज्यांनी पेपर दिलेले असतील, ज्यांनी प्रश्न बघितलेले असतील, मित्रमैत्रिणींना विचारले असतील, त्यांना माहिती असेल की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते किंवा 17 तारखेला जो पेपर पॅटर्न फॉलो झाला तोच पेपर पॅटर्न 22 पर्यंत लागू राहिला का त्याच्यामध्ये चेंज झाले, हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि 26 तारखेपासून कुठला पेपर पॅटर्न विचारला जाऊ शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर हा आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि मार्गदर्शन भेटून तुम्ही लवकरात लवकर यश संपादन करू शकाल। ठीक आहे मित्रांनो, तर लक्षात घ्यायचंय सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 17 तारखेपासून जे तलाठी भरतीची एक्झाम चालू झाली होती 17 ते 22 तारखेपर्यंत पहिला टप्पा होता। ठीक आहे? तर या पहिल्या टप्प्यामध्ये 17 तारखेला मराठी व्याकरणाचं मी सांगतेय, मराठी व्याकरणाचा जो पेपर पॅटर्न फॉलो केला होता तोच पेपर पॅटर्न, तोच पेपर पॅटर्न 22 तारखेपर्यंत फॉलो केलेला आहे। हे मी खात्रीनिशी सांगते कारण रोजच्या रोज मी जसा पेपर झाला तसंच लाईव्ह विश्लेषण इथं आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे। प्रूफ सुद्धा आहे, चॅनलवर ओपन करून व्हिडिओ तुम्ही बघू शकता। प्रश्न वेगळे पण टॉपिक मात्र तेच। 17ला जो टॉपिक होते, जे टॉपिक होते तेच टॉपिक 22 पर्यंत होते। कळालं? काय सांगायचं मला कळालं? 17 तारखेला मराठी व्याकरणाच्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते त्याच टॉपिकवर प्रश्न 18 तारखेला विचारले, 19, 20, 21, 22 सगळ्या दिवशी तेच टॉपिक होते, फक्त प्रश्न बदलून होते। ते पण जास्त चेंज नव्हते, अगदी जवळचा संबंध होता। ठीक आहे? तर सगळ्यात पहिले आपण बघूया 17 ते 22। सगळ्यात पहिले काय बघूया आपण? 17 ते 22 या तारखांपर्यंत विचारलेले महत्त्वाचे टॉपिक 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, प्रत्येकाने व्यवस्थित बघायचा। 17 ते 22 ऑगस्ट मध्ये विचारलेले मराठी व्याकरणाचे सर्व टॉपिक आज आपण बघणार आहोत। मराठी व्याकरणाचे सर्व टॉपिक ठीक आहे आपण बघणार आहोत। खूप महत्त्वाचं आहे। 17 तारखेपासून 22 तारखेपर्यंत रोज आपण लाईव्ह सेशन घेऊन मुलांकडून प्रश्न विचारलेले आहेत की तुमच्या पेपरला तुम्हाला तुमच्या शिफ्टला कुठले कुठले प्रश्न आलेले। ठीक आहे? तर आपण टॉपिक बघणार आहोत। सगळ्यात पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक गाजलेला आहे 17 ते 22 मध्ये, गाजलेला आहे तो म्हणजे कादंबरी आणि त्यांचे लेखक। ही कादंबरी कुणी लिहिली? कादंबरी। याच्यावर 3 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये विचारले गेले। ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल, कादंबरीवर कमीत कमी 3 प्रश्न एका पेपरमध्ये विचारलेत आता या वर्षी 17 ते 22 या पेपरमध्ये। ठीक आहे? कादंबरी झाला। त्याच्यानंतर गाजलेले टॉपिक आहेत आपले समानार्थी शब्द। ठीक आहे? कमीत कमी 2 प्रश्न यांच्यावर विचारलेले आहेत। ओके? समानार्थी शब्दावर कमीत कमी 2 प्रश्न आहेत आणि जास्तीत जास्त वनरक्षक भरती पण आपण बघितलं, जास्तीत जास्त शब्दसंग्रहांवरच भर दिला होता। इथे सुद्धा तेच आहे, समानार्थी शब्द विचारलेले होते, विरुद्धार्थी रोज या टॉपिकवरच प्रश्न असायचे, दुसरे याच्या बाहेरचे टॉपिक आलेच नव्हते। ठीक आहे? विरुद्धार्थी शब्द होते आणि जोडीने येत होतं बरं, एकटे येत नव्हते हे, जोडी म्हणजे 2-2 असं येत होतं। त्याच्यानंतर म्हणी विचारल्या जात होत्या, वाक्प्रचार विचारलेले होते। ओके? वाक्प्रचारानंतर आपल्याला शुद्ध शब्द क्वचित विचारले होते, जास्त शुद्ध शब्दांवर भर नव्हता, क्वचित शुद्ध शब्द विचारले होते। त्याच्यानंतर महत्त्वाचा आहे आपला प्रयोग टॉपिक। प्रयोग टॉपिकवर प्रश्न विचारले होते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नवीन कर्मणी प्रयोगावर जास्त भर दिला जात होता आणि समास विचारला होता। समासामध्ये याच्यामध्ये नवीन कर्मणी प्रयोग विचारला होता, नवीन कर्मणी प्रयोग किंवा प्रयोगाची व्याख्या विचारली होती। आणि आधीच्या पेपरमध्ये काही दिवसांपूर्वी द्विगु समास गाजला होता। समासामध्ये द्विगु समास, द्वंद्व समास यांच्यावर जास्त प्रश्न विचारले होते। तर हे टॉपिक आहेत, गाजलेले आहेत, या टॉपिकच्या बाहेरचे प्रश्न जास्त नव्हते।
मग कधी कधी आपल्याला क्रियापदाची व्याख्या विचारली होती, प्रयोगाची व्याख्या विचारली होती, समासाची व्याख्या विचारली होती. हे जे काही टॉपिक आहेत, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, कादंबरी, प्रयोग, समास, गाजलेले टॉपिक आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये महत्वाचे टॉपिक होते. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की मॅडम 17 ते 22 मध्ये याच टॉपिकवर रोज प्रश्न येत होते. पण महत्वाचे बरं, हे जे आहेत ना, दिसायला सोपं दिसतं, पण शब्द असे येतात की आपण कधी ऐकलेलेच नव्हते. त्यामुळे अभ्यास करायचे. कादंबऱ्या सुद्धा आपण कधी ते शब्द ऐकले पण नसतील, अशा कादंबऱ्या परीक्षेत विचारल्या गेल्या. त्यामुळे व्यवस्थित जास्तीत जास्त या टॉपिकवर अभ्यास ठेवायचा. आता महत्वाचा मुद्दा आहे की मॅडम हे जे टॉपिक तुम्ही सांगतायत, दुसऱ्या टप्प्यामध्ये पण आम्ही याच टॉपिकचा अभ्यास करू, बाकी संधी वगैरे काहीच बघू नको. हा, संधीवर सुद्धा एकदा प्रश्न, जास्त नव्हता आला संधीवर प्रश्न, संधीवर प्रश्न पण आला होता या टप्प्यामध्ये सुद्धा. ठीक आहे. शब्दांच्या जातीवर क्रिया विशेषण विशेषणावर आला होता. शब्दांच्या जाती सुद्धा, म्हणजे हे जे आता लास्टला 2 टॉपिक सांगितले याच्यावर रोज प्रश्न नव्हते. 17 ते 22 मध्ये किमान 2-3 वेळा प्रश्न असतील याच्यामध्ये, बाकी रोज प्रश्न होते. बाकी टॉपिकवर रोज प्रश्न विचारले जात होते. मग मॅडम हेच टॉपिक करायचे की दुसरे टॉपिक करायचे? तर माझा सल्ला हा आहे की 26 पासून एक्झाम चालू होणार आहे. 26 तारखेला पेपर होईल. ज्यांचा 26 तारखेला पेपर आहे, 3 शिफ्ट मध्ये कधीही पेपर असेल, 26 पर्यंत फक्त पहिल्या दिवशी बघायचंय की ज्यांचा पेपर आहे त्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट. हे सगळे टॉपिक करून जायचे. बाकी तर सगळं तुम्ही वरवर वाचलंच असेल. जास्तीत जास्त फोकस या टॉपिकवर ठेवायचा आहे. ठीक आहे. पहिल्या शिफ्ट मध्येच आपल्याला कळून येईल, पहिल्या शिफ्ट मध्येच आपल्याला कळून येईल की हाच पेपर पॅटर्न फॉलो केलाय की पेपर पॅटर्न दुसरा आलाय, दुसऱ्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले. हे 26च्या पहिल्याच शिफ्ट पासून तुम्हाला कळेल, शिफ्ट मध्येच तुम्हाला कळेल. मग नंतर 26च्या दुसऱ्या शिफ्ट पासून, तेव्हा तर त्या दिवशी तुम्ही अभ्यास करणार नाही ज्याचा 26 तारखेला पेपर आहे. मग 27 तारखेपासून पुढे ज्यांचा पेपर आहे त्यांना जरा आयडिया येईल की मॅडमने हे टॉपिक सांगितले होते, हेच टॉपिक 26च्या पहिल्या शिफ्ट मध्ये विचारले गेलेले असतील तर याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. वेगळे विचारले असतील, हे पण असतील आणि वेगळे पण असतील, तर ते टॉपिक याच्यामध्ये ऍड करायचे, त्यांचा पण अभ्यास करायचा आणि हा परफेक्ट अभ्यास करायचा या टॉपिकचा. कारण टप्पा कसा असेल आपल्याला माहितच नाहीये. सगळे टप्पे सारखे नसतात, सगळ्या पायऱ्या सारख्या नसतात, बरोबर. त्यामुळे हा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा 26 पासून चालू आहे. मग हाच पेपर पॅटर्न फॉलो केला जाईल की दुसरा येईल, हे 26च्या पहिल्या शिफ्ट मध्ये आपल्याला कळेल. तोपर्यंत हे जे टॉपिक आहेत अगदी तोंडपाठ करून ठेवा. महत्वाचं आहे. तर प्रत्येकाला आय थिंक समजलं असेल. ज्यांना व्हिडिओ आवडलाय, महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, आता रिसेंटली विचारलेले आहेत, त्यामुळे अगदीच महत्वाचे आहेत. असंही नाही की गेल्या वर्षी सांगितले, 2 वर्षापूर्वीचे सांगितले, रिसेंटली झालेलं आहे, बरोबर. त्यामुळे महत्वाचे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी मी वेळात वेळ काढून बनवलाय. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करून जा. विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांना, ज्यांचा ज्यांचा तलाठी भरतीचा पेपर आहे, येणाऱ्या भरतीसाठी सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.